संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, सदरील वर्षावासामध्ये 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास आपण करीत आहोत। भगवान बुद्धाच्या सद्धम्म तत्वज्ञानातील अतिशय महत्त्वाचं हे तत्वज्ञान आहे 37 बोधिपाक्षीय धम्म। जे 37 बोधिपाक्षीय धम्म 7 प्रकरणामध्ये विभाजित केलेले आहेत, ज्यापैकी 2 प्रकरणं आपण मागील धम्मदेसनेमध्ये पूर्ण केले। 7 प्रकरणामध्ये हे 37 बोधिपाक्षीय धम्म हे विभाजित केलेले आहेत। पहिल्या प्रकरणामध्ये आपण 4 प्रकारचे स्मृतिप्रस्थान बघितलं। दुसऱ्या प्रकरणामध्ये 4 सम्यक प्रधान कोणते ते मागच्या धम्मदेसनेमध्ये आपण बघितलेलं आहे। त्यानंतर तिसऱ्या प्रकरणामध्ये 4 रिद्धिपादसुद्धा आपल्याला बघायचे आहेत। चौथ्या प्रकरणामध्ये 5 इंद्रिय सांगितलेली आहेत। 5व्या प्रकरणामध्ये 5 बल सांगितलेले आहेत। 6व्या प्रकरणामध्ये 7 प्रकारचे बोजांग आणि 7व्या प्रकरणामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग। अशा प्रकारे या 7 प्रकरणांमध्ये हे 37 बोधिपाक्षीय धम्म विभाजित केलेले आहे। आपण बाहेर बॅनरसुद्धा लावलेला आहे, ते लगेच वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल। तर या 7 प्रकरणांपैकी सुरुवातीची जी 2 प्रकरणं आहेत, पहिलं 4 स्मृतिप्रस्थान ते सुद्धा आपण बघितलं। दुसरं 4 सम्यक प्रधान ते सुद्धा आपण मागच्या धम्मदेसनेमध्ये आपण बघितलेलं आहे। आज नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करीत आहोत, म्हणजे तिसरं जे प्रकरण आहे या 37 बोधिपाक्षीय धम्मातील, ज्याला म्हणतात 4 रुद्धिपाद। काय म्हणतात? 4 प्रकारचे रुद्धिपाद। ज्याप्रमाणे 4 स्मृतिप्रस्थान महत्त्वाचे आहेत, ज्याप्रमाणे 4 सम्यक प्रधान महत्त्वाचे आहेत, अगदी त्याचप्रमाणे हे जे 4 रुद्धिपाद आहेत, हे रुद्धिपादसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत। रुद्धिपाद या शब्दामध्येच या प्रकरणाचा, या शब्दाचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल। रुद्धिपाद, रुद्धी म्हणजे जसं बघा, आज पण आपण बऱ्याच ठिकाणी ती रिद्धी-सिद्धी शब्द ऐकतो ना। रिद्धी-सिद्धी, एखादा संन्यासी, साधू संन्यासी, तर त्याच्याबद्दल काहीतरी असं लोक बोलतात की त्याला रिद्धी-सिद्धी प्राप्त आहे म्हणतात, असं काहीतरी म्हणतात लोक, आहे की नाही? चमत्कारिक, इथं कोणता असा चमत्कार नाही आहे। म्हणजे त्या
रिद्धी-सिद्धीचा जे काल्पनिक असो काय माहीत नाही आपल्याला, ते त्या रिद्धी-सिद्धीचा आणि या रिद्धी पदाचा बिलकुल काही संबंध नाही आहे. हे जी रिद्धी आहे, ही रिद्धी याचा अर्थ होतो शारीरिक किंवा मानसिक बल. शारीरिक किंवा मानसिक बल. पण हे जे रिद्धी बल आहे, म्हणजे हे जे रिद्धीचं जे बल आहे, सामान्य माणसापेक्षा हे बल फार वेगळं असते, फार वेगळं असते आणि फार बलशाली असते. ते असं बल असते की ते सामान्य माणसापेक्षा ते बल फार वेगळं असते. अशा बलाचा वापर करून एक साधक किंवा एक बोधिसत्व आपल्या धम्म मार्गामध्ये उत्तुंग भरारी घेतो. त्या दुःखमुक्तीच्या मार्गावरती एकदम इंद्रखिलप्रमाणे प्रतिष्ठापित होतो. आणि म्हणून हे जे बल आहे, हे बल त्याच्यामध्ये विकसित होत असतात. एक शारीरिक बल विकसित होतात किंवा दुसरं मानसिक बल विकसित होतात. या रिद्धीचा त्या रिद्धी सिद्धीशी काहीही संबंध नाही आहे. ते बघता ते रिद्धी सिद्धी सगळे अंधश्रद्धा आहे. हे रिद्धी बल धम्माच्या आचरणातून आपल्यामध्ये तयार होत असतात. हे जे रिद्धी पद आहे, पद म्हणजे प्रतिष्ठित होणे, त्या बलामध्ये एक पद प्राप्त करणे, प्रतिष्ठित होणे. तर हे जे रिद्धिपाद आहे, 4 प्रकारचे रिद्धिपाद, हे अशा प्रकारचे बल त्या साधकामध्ये निर्माण करतात की ज्या बलाचा वापर करून तो साधक त्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये एकदम प्रतिष्ठापित होतो. असा प्रतिष्ठापित होतो की जसं पहाडाला कोणी हलवू शकत नाही, पहाडाला पर्वताला कोणी हलवू शकत नाही, अगदी त्याप्रमाणे एकदम तिथे प्रतिष्ठापित होतो. बघा, असा तो बलवान बनतो, असा तो शक्तिमान बनतो. सामान्य माणसामध्येच राहून असामान्य मानसिक किंवा शारीरिक बलाचा बलवान या 4 रिद्धिपादाच्या आचरणाने तो प्राप्त करीत असतो. बघा, आणि म्हणून याकरिता त्या साधकामध्ये हे 4 बल असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आपण सुरुवातीला 4 स्मृती प्रस्थान बघितलं, 4 सम्यक प्रधान बघितलं. तर एक साधक जेव्हा आपल्या जीवनामध्ये या 4 स्मृती प्रस्थानांचा अभ्यास करत 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 पुढच्या प्रकरणाकडे वळतो, म्हणजे कोणत्या 4 सम्यक प्रधान. तर 4 सम्यक प्रधानांचा अभ्यास करत 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 चिंतन करत भावना करत अशा पद्धतीने या दोन्हीही प्रकरणांचा, या दोन्हीही तत्वांचा अभ्यास करून, चिंतन करून, भावना करून त्याच्यामध्ये हे 4 रुद्धिपाद, हे 4 प्रकारचे शारीरिक किंवा मानसिक बल तयार होत असतात. आणि हेच बल असतात की ज्याला त्याच्यावर त्या मार्गावरती एकदम असं प्रतिष्ठित करतात. बिलकुल त्याला डामाडोल होऊ देत नाही, त्याला कमजोर होऊ देत नाही, त्याचं मानसिक खच्चीकरण होऊ देत नाही. त्याचं मन एवढं पॉवरफुल होते, एवढं पॉवरफुल की त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या शक्ती संचारतात. त्याची शारीरिक शक्ती ही इतरांपेक्षा फार वेगळी असते, त्याचं मानसिक बल हे इतरांपेक्षा फार वेगळं असते. म्हणजे अशा प्रकारचे काही बल आणि शारीरिक आणि मानसिक बलांचा उल्लेख पाली त्रिपिटक ग्रंथांमध्ये सुद्धा केलेला आहे. ते असे काही बल आहेत बघा. तर त्या दृष्टीने आपण सुरुवातीला हे जे 4 रिद्धिपाद सांगितले, रुद्धिपाद सांगितलेले आहेत, हे 4 रुद्धिपाद कोणते हे अगोदर आपण समजून घेऊ. तर 4 जे रुद्धिपाद आहेत, पहिला आहे छंद रुद्धिपाद, दुसरा आहे वीर्य रुद्धिपाद, तिसरा आहे चित्तवृद्धिपाद आणि चौथा आहे मीमांसा रुद्धिपाद. अशा प्रकारचे हे 4 रुद्धिपाद पाली तत्वज्ञानामध्ये भगवान बुद्धाने सांगितलेल्या तत्वज्ञानामध्ये वर्णिलेले आहेत, ज्याला पालीमध्ये चत्तारो इद्धिपादो असं म्हटलेलं आहे. म्हणजे मराठीमध्ये 4 प्रकारचे रुद्धिपद. तर हे 4 प्रकारचे रुद्धिपद काय आहे, त्याचा अर्थ काय होतो, हे आपण एक एक शब्द थोडं जाणण्याचा त्याचा प्रयत्न करूया. तर जे रुद्धिपाद आहे, हे रुद्धीचे बल आहेत की ज्या साधकामध्ये हे तयार होत असतात. शारीरिक आणि मानसिक बल यापैकी
जे पहिलं रुद्धिपाद आहे त्याला म्हणतात छंद. काय म्हणतात? छंद. मराठीमध्ये आपण वापरतो शब्द, छंद शब्द वापरतो मराठीमध्ये. मराठीमध्ये पण छंद शब्द आपण वापरतो. काय म्हणून वापरतो छंद शब्द आपण? आवड निर्माण, एखाद्याबद्दल आवड आहे ना, एखाद्याबद्दल आवड असणे, एखाद्याच्याबद्दल इच्छा असणे, किंवा एखाद्याची कामना असणे, किंवा त्याच्यामध्ये रममाण होणे, या अर्थाने आपण छंद शब्द वापरतो ना, की मला अमुक गोष्टीचा छंद आहे, मला अमुक गोष्टीमध्ये रममाण व्हायला खूप आवडते, मला अमुक गोष्टीची कामना आहे, आवड आहे की नाही. मराठीमध्ये आपण छंद शब्द सर्रासपणे वापरतो. साधा सोपा अर्थ आहे, छंद म्हणजे आवड असणे, छंद म्हणजे त्याच्यामध्ये रममाण होणे, छंद म्हणजे त्याच्यामध्ये इच्छा प्रकट करणे किंवा त्याची कामना करणे, या अर्थाने छंद शब्द आपण वापरतो. या 4 रुद्धिपादामध्ये जो छंद शब्द वापरलेला आहे तो सुद्धा काही याच अर्थाने या ठिकाणी वापरलेला आहे. छंद म्हणजे आवड, छंद म्हणजे कामना, किंवा त्या क्रियेमध्ये, त्या गोष्टीमध्ये रममाण होणे, त्याला छंद असं म्हटलेलं आहे. तर बघा, सामान्य जीवन, आपलं हे सामान्य जीवन जगत असताना विविध लोकांना विविध प्रकारचे छंद असतात. काही लोकाला चांगले छंद असतात, तर काही लोकाला वाईट छंद असतात. काही लोक समाजामध्ये बघा, त्यांना हिंसा करण्याचा छंद असतो, हिंसा करत राहतात. हिंसेचा विषय काढला की त्यांना इंटरेस्ट येतो, म्हणजे छंद येतो, आवड. हिंसा करायचं म्हटलं की स्वतः पण ते हिंसा करतील, म्हणजे छंद आहे ना, आणि इतरांना पण हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करतील, हा त्यांचा छंद आहे. काही लोक आहे समाजामध्ये की ज्यांना चोरी करण्याची आवड आहे, आहेत ना, घरफोडी करतात बिचारे, आसक्तीमध्ये विहीन होऊन, म्हणजे अकुशल कर्मामध्ये त्यांना छंद असतो. चोरी करण्याची त्यांना सवय आहे, चोरी करण्याचा त्यांना छंदच लागलेला असतो. म्हणजे चोरीचा विषय काढला की आज अमुक अमुक ठिकाणी चोरी करायची आहे, तर असे कान असे मोठे मोठे होतात, इंटरेस्ट वाढतो. का बरं? कारण त्यांना चोरी करण्याचा छंद झालेला असतो, आवड आहे. लगेच मन असं रथ होऊन जाते, रममाण होऊन जाते. चोरी करण्याचा छंद असतो काही लोकांना. काही लोकांना बोलण्याचा छंद असतो, बोलण्याचा छंद म्हणजे काय? बोलण्याचा छंद म्हणजे फक्त बोलण्याचा छंद असतो बघा. काही लोकांना व्यर्थ बकवास करण्याचा छंद आहे, आवड आहे, म्हणजे बडबड 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 करत राहायची, ज्याला काही अर्थ नाही, ज्या शब्दांना अर्थ नाही, फक्त बडबड करत राहायची, कॉमेंट्री करत राहायची, छंद आहे. तोंड दुखत नाही, सुरूच असते मशीन. छंद आहे, आवड आहे, त्याच्याशिवाय बोलणंच होत नाही. तर आमच्या एक ताई अशा होत्या, बाबा बाबा, अशा बडबड करायच्या, सगळ्या जगातलं नॉलेज होतं त्यांना, सगळ्या जगातलं नॉलेज, म्हणजे अमेरिकेपासून लंडनपासून सगळं नॉलेज कंटिन्यू सांगत राहायचे, कंटिन्यू. म्हटलं ताई तुम्ही शिबिराला जा बा एकदा. म्हटलं जे लोक 10 मिनटं पण शांत नाही बसू शकत, त्यांना 10 दिवस तोंड बंद करणं म्हणजे अवघडच आहे बघा, की नाही, किती अवघड आहे. पण लागला ना छंद, बोलतच राहण्याचा बघा छंद, आवड आहे, त्याच्यामध्ये रममाणच होतात बघा, रममाण होतात, पुढच्या माणसाला बोलू देत नाही. काही लोकांना खोटं बोलण्याचा पण छंद आहे, म्हणजे जाणून बुजून खोटं बोलतात, खोटं बोलल्याशिवाय त्यांना करमतच नाही, खोटंच बोलतात बघा, छंद आहे, हा सुद्धा छंद आहे. काही लोकांना चुगली करण्याचा छंद आहे, निंदा नलस्ती करण्याचा छंद आहे. तर काही लोकांना कठोर बोलण्याची आवड आहे, कठोरच बोलतात बघा, एकदम कठोर, म्हणजे त्यांना ती सवय झालेली आहे. तो छंद म्हणजे तिथे ते म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदर बोललो की ते प्रतिष्ठापित होतं त्या ठिकाणी, म्हणजे त्यांचा मूळ स्वभावच तो बनून जातो. त्यांना कठोर बोलल्याशिवाय, चुगल्या चाहड्या केल्याशिवाय त्यांना आनंदच मिळत नाही. म्हणजे एवढे रममाण होऊन जातात की त्यामधून ते बाहेर पडतसुद्धा नाहीत. तो जो छंद आहे तो छंद त्यांना लागलेला असतो, आणि म्हणून या छंदामध्ये रममाण होतात बघा, तो छंद त्यांना लागलेला आहे. आणि समाजामध्ये आजही आपण पाहतो अनेक लोक आहेत बिचारे की ज्यांना, म्हणजे अज्ञानी लोक आहेत की ज्यांना दारूचा छंद लागला, दारूची आवड, बिचारे दारूमध्ये रममाण झाले, मद्यपानामध्ये रममाण झाले.
तो छंद लागून घेतला, तो इतका छंद लागला, एवढा छंद लागला की त्याच्यातून बाहेर निघणं तर कठीणच आहे, प्रतिष्ठापित झालं त्याच्यामध्ये, त्या छंदामध्ये, तर परिवार असे मातीमोल झाले बघा. घराची राख रांगोळी झाली, सगळे परिवार रस्त्यावरती आले, परिवार बर्बाद झाला बघा. हा एवढा वाईट छंद लागला, दारूचा, व्यसनाचा छंद, पत्त्याचा छंद, जे काही वाईट आहे, जे काही वाईट आहे त्या वाईटाचा छंद लागला, वाईटाची आवड झाली, तर बघा सगळा परिवार हा मातीमोल झाला बघा. अनेक असे परिवार आहेत, अनेक परिवार आहेत बघा, त्या अकुशल गोष्टीचा छंद लागला. आणि काही लोकांना तर मोबाईलचा छंद लागला. हो, अरे बाबा एवढं कठीण झालं मोबाईलचा छंद लागला. काय करावं या मोबाईलपासून. अगोदर सकाळी लोक उठून पहिले देवाचं नाव घ्यायचे, नाही की नाही, देवाचं नाव घ्यायचे बघा अगोदर सकाळी उठल्याबरोबर, हे भगवंता देवा ईश्वरा असे म्हणायचे. आता ईश्वराचं नाव घेत नाही, आता म्हणतात चार्जिंग झाली का संपली का. पहिले उठल्यावर मोबाईल पाहतात, अगोदर चार्जिंग लावा, आहे की नाही. मोबाईलचा छंद लागला बघा. लहान लेकरापासून ना, लहान लेकरं म्हणजे ही जी पिढी आहे बघा, आताची ही पिढी, या पिढीतला हा सर्वात मोठा रोग आहे. आपण म्हणतो की काय दिवसभर मोबाईल पकडून राहतो, दिवसभर मोबाईल पकडून राहतो, पण ॲक्च्युली त्याने मोबाईलला पकडलेलं नसते, मोबाईलनंच त्याला पकडलेलं असते बघा. आणि काही लेकरांना जेवताना मोबाईल पाहिजे, काही लेकरांना झोपताना मोबाईलच पाहिजे, खेळताना मोबाईलच खेळणं पाहिजे. मैदानी खेळ विसरले सगळे, आता कबड्डी खो खो सगळे विसरले, मोबाईलच खेळणं सगळं. म्हणजे मोबाईलमध्ये एवढा गर्क झालेला ही सध्याची पिढी, हा छंद लागला बघा, छंद. आणि हा छंद एवढा हानिकारक मोबाईलचा छंद की हळूहळू आपली जी आजची पिढी आहे, ही आजची पिढी अशी संकुचित आणि कमजोर होत चाललेली आहे बघा. म्हणजे बघा तुम्ही, हे छंद असे आहेत, म्हणजे मी तुम्हाला हे यासाठी सांगतो तुम्हाला समजावं की छंद म्हणजे काय, हे छंद कसे लागतात, त्याच्यामध्ये माणूस कसं रममाण होतो बघा. पण काही छंद किती चांगले आहेत हो. जसं चांगली पुस्तकं वाचण्याचा छंद, हां, चांगली जी पुस्तकं आहेत ज्यातून आपल्याला प्रेरणा मिळते, असं प्रेरणा मिळण्याचा, त्याच्यातून आपल्याला मानसिक बळ मिळण्याचे काही पुस्तकं आहेत, पुस्तक वाचण्याचा छंद असतो बघा. चांगली सवय आहे, चांगला छंद आहे. काही लोकांना सकाळी व्यायाम करण्याचा छंद असतो, सकाळी उठून फ्रेश होऊन वॉकिंग करण्याचा छंद असतो. चांगल्या सवयी आहेत, अशा चांगल्या सवयी लागल्या पाहिजे, ही अशी चांगली आवड निर्माण झाली पाहिजे. हा चांगला छंद तुम्हाला चांगलं बनवेल, तुम्हाला सुखी बनवेल. मग या चांगल्या छंदाला सोडून जे लोक दुसऱ्याच चुकीच्या छंदामध्ये गुरफटून जातात, त्यांचं वाईट होते बघा, त्यांचं अवमंगल होते. आणि म्हणून आपल्याला आपण जे जीवन जगतो आहोत, आपलं हे जीवन जगत असताना छंद किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. पण आता हे तुम्हाला मी फक्त छंद याचा एक अर्थ समजून सांगण्यासाठी हे छोटे मोठे उदाहरणं तुम्हाला सांगितले की जेणेकरून तुम्हाला छंद याचा अर्थ समजावा. या 4 वृद्धिपादामध्ये जो छंद शब्द वापरलेला आहे, हा शब्द या व्यावहारिक जीवनातील छंद या शब्दापेक्षा फार वेगळा आहे. कारण हा 37 बोधिपाक्ष धम्माचं एक अंग आहे ना. अर्थातच या सामान्य जीवनातील छंद या शब्दापेक्षा या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे, फार वेगळा आहे. तर भगवान बुद्धांनी छंद हा जो शब्द इथे वापरलेला आहे, याचा अर्थ होतो की छंद म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही रममाण झाले पाहिजे, त्या मार्गामध्ये तुम्ही रममाण झाले पाहिजे, त्याची आवड तुम्हाला निर्माण झाली पाहिजे, तुम्ही त्याच्यावर प्रतिस्थापित झाले पाहिजे. असे प्रतिस्थापित व्हा की किती जरी वाईट प्रसंग आले, कितीही अप्रिय प्रसंग आले, तरीसुद्धा तुम्ही डामाडोल होऊ नये, तुम्ही कमजोर पडू नये, तुम्ही बिलकुल विछिन्न होऊ नये, प्रतिष्ठित झाले पाहिजे. त्या अर्थाने ते छंद शब्द वापरलेला आहे. आणि बुद्ध सांगतात की छंद हा 37 बोधिपाक्षीय धम्मातील एक महत्त्वाचा अंग आहे. तर या अर्थाने नक्कीच दुःख मुक्तीच्या मार्गासंदर्भातच हा शब्द बुद्धाने तर वापरलेला आहे.
तर भगवान बुद्ध काय म्हणतात की ज्याप्रमाणे ह्या व्यावहारिक जीवनातला छंद म्हणजे आपण हा अर्थ पाहतो ना, अगदी त्याप्रमाणे त्या साधकाला, तो जो साधक आहे, तो जो धम्म अनुयायी आहे, त्याला दुःख मुक्तीच्या मार्गाचा छंद लागला पाहिजे. हा छंद आहे तो त्या दुःखमुक्तीच्या मार्गावर असा प्रतिष्ठित झाला पाहिजे, म्हणजे आवड झाली पाहिजे त्याला, तो रममाण झाला पाहिजे की दुसरं कोणतंच अकुशल त्याच्यामध्ये उत्पन्नच झालं नाही पाहिजे. बिलकुल. म्हणजे जसं पाणी म्हणजे घराला गळती लागते बघा, थेंब थेंब पाणी सांडते ना, थेंब थेंब पाणी गळत राहते, तेवढं सुद्धा त्याच्या चित्तामध्ये एवढंही अकुशल उत्पन्न होऊ नये. म्हणजे एवढी त्याची आवड निर्माण व्हावी, तो एवढा रममाण व्हावा, तो एवढा त्याच्यावरती प्रतिष्ठापित व्हावा की चुकूनही किंवा कळत अथवा न कळतसुद्धा त्याच्यामध्ये अकुशल उत्पन्न होऊच नये असा छंद त्याच्यामध्ये असला पाहिजे. बोधिसत्वाचा हा गुण आहे बघा. जो बोधिसत्व असतो, जो बुद्ध बनणार आहे, तर त्या बोधिसत्वाचा हा सर्वोत्तम गुण आहे की तो जेव्हा आपलं 4 प्रकारच्या स्मृती प्रस्थान करतो, कायेच्या, वेदनेचा, नंतर चित्ताचा आणि धर्माचा, ह्या सगळ्याची पස්සना करतो, त्याच्यानंतर 4 सम्यक प्रदान करतो. अकुशलाला संयम करणे, उत्पन्न झाल्यास त्याला नष्ट करणे, प्रहान करणे, चांगल्याला उत्पन्न करणे, भावना करणे आणि त्याला रक्षित करणे, अनुरक्षण करणे. या मार्गाने जाऊन तो या दुःखमुक्तीच्या मार्गावर एवढा प्रतिष्ठापित होतो बघा की पुन्हा कधीच त्याच्यामध्ये अकुशल उत्पन्न होत नाही. या स्टेजपर्यंत तो बोधिसत्व, त्याचं मन एवढं पक्क झालेलं असते की त्याच्या मनात अकुशल बिलकुल उत्पन्न होत नाही. तेवढा त्याचा छंद हा पक्का झालेला असतो, आवड निर्माण झालेली असते त्या दुःखमुक्तीच्या मार्गाबद्दल. त्या दुःखमुक्तीच्या मार्गाची तो नेहमी कामना करतो. त्याच्यामध्ये तो एवढा रममाण होतो की दुसरं काही त्याला सुचतच नाही, तेच करतो फक्त. बघा, आपले तत्त्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ते बघा, एखादा प्रोफेशनल जो बॉडी बिल्डर असतो ना, प्रोफेशनल बॉडी बिल्डर बघा, ज्याची चांगली बॉडी वगैरे आहे, तर तुमच्याही घरामध्ये कोणी पोरं वगैरे करत असेल बॉडी, तर जे प्रोफेशनल बॉडी बिल्डर असतात ना, त्यांना बघा तुम्ही, त्यांना 24 तास तेच दिसते, फक्त बॉडीज बनवतात. काय म्हणजे योग्य कोणत्या वेळी काय खायचं, किती खायचं, कॅलरी, फायबर, कार्ब, काय सगळं तेच करतात बघा. ते 24 तास त्यांच्या डोक्यात तेच चालते, दुसरं काहीच चालत नाही बघा. एवढे ते छंद लावलेले असतात, फक्त आणि फक्त तेच करतात बघा. हा त्यांचा छंद असतो. कारण कशासाठी? त्यांनी जे लक्ष ज्यांना प्राप्त करायचं आहे त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा छंद कामी येतो बघा. त्यांना त्यांच्या त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी हा छंद कामी येतो. मग एक साधक, त्याचं लक्ष काय आहे? दुःखमुक्तीचं लक्ष आहे, त्याला दुःखमुक्त व्हायचं आहे. किंवा बोधिसत्वाचं लक्ष काय आहे? त्याला बुद्ध बनायचं आहे. तर जेव्हा तो या छंद बलाने, ही जी रिद्धिबल आहे, हे रिद्धिपद आहे, या छंद बलाने जेव्हा तो प्रतिष्ठित होतो, त्याच्यानंतर तो कधी माघारी येत नाही आणि पुढे आणि पुढेच जात राहतो बघा. ते हे बोधिसत्वातला सर्वात मोठा गुण आहे, वृद्धिपाद. हे वृद्धिपाद आहे. आपल्यामध्ये पण हा छंद निर्माण झाला पाहिजे. तुमच्या सर्वांमध्ये ही आवड निर्माण झाली पाहिजे बघा. कोणती आवड? चांगल्या गोष्टीची आवड निर्माण करा. जसं तुमच्यामध्ये धार्मिक जीवन जगण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे सर्वांनाच, तुम्हीच नाही, सर्वांसाठी धार्मिक जीवन जगण्याचे छंद तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. धार्मिक जीवन जगा. तर धार्मिक जीवन म्हणजे काय? आता काही लोकांना वाटते बा, मी रोज मेणबत्ती लावतो, रोज अगरबत्ती लावतो, मी रोज फुलं अर्पण करतो, मी रोज हे करतो ते करतो, आहे की नाही, मी रोज सगळं काही करतो. हे धार्मिक जीवन नाही आहे. हे तर वरवरचं आहे हो. हे केलं काय आणि न केले काय, काही विशेष फरक पडत नाही. पण असं नाही मग करू नका म्हणून, हे आवश्यक आहे. त्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. मेणबत्ती लावणे, अगरबत्ती, त्याच्या मागचे ती जी पूजापाठात जी आपण पूजा करतो त्या सर्वामागचा एक विशेष अर्थ आहे, उद्देश आहे. पण ज्याला खरं धार्मिक जीवन म्हणतात ते त्याच्या पुढचं आहे. कोणतं धार्मिक जीवन आहे?
त्या धार्मिक जीवनाचा छंद तुम्हाला लागावा. धार्मिक जीवन कोणतं? तर तुम्हाला दान कर्म करण्याची छंद लागला पाहिजे, आवड झाली पाहिजे. कारण धार्मिक जीवनामध्ये दान कर्म हे फार महत्त्वाचं आहे. त्याग करणे, त्यागाची आवड तुम्हाला असली पाहिजे, दान करण्याची आवड तुम्हाला असली पाहिजे. असा छंद तुमच्यात उत्पन्न होऊ द्या. असे जर छंद तुम्ही जोपासले, अशी जर आवड तुम्हाला निर्माण झाली, तर बांधवांनो भगिनींनो, हे जे छंद आहेत ना, हे धार्मिक जीवनाचे छंद, म्हणजे धार्मिक जीवनाचा छंद आवड, हेच तुम्हाला हे जे धार्मिक जीवन आहे हळूहळू बरोबर तुम्हाला या धम्म मार्गावरती प्रतिस्थापित करत असते. यानी एवढं प्रतिस्थापित करते की तुमच्या जीवनात कितीही अप्रिय प्रसंग येऊ द्या, तुम्ही धार्मिक जीवनापासून दूर होत नाही. बघा, तुम्हाला दान कर्माची आवड झालेली असते, सुख असो की दुःख असो तुम्ही दान कर्म करताच. एक उदाहरण आठवलं बघा, औरंगाबादच्याच एका नगरामध्ये तुमच्यासारख्या अशा एक ताई आमच्या उपासिका राहत होत्या. खूप दिवसापासून आम्हाला बोलवायच्या भोजनदानासाठी, चिवरदानासाठी. खूप धार्मिक, आम्हाला वाटतं खूप धार्मिक आहेत. एकुलता एक त्यांना मुलगा होता. आणि काय झालं की त्या एकुलता एक मुलगा याचाच अर्थ म्हणजे लाडीगुडीमध्ये वाढलेला, आणि त्या ज्या ताई होत्या त्या तहसीलदार होत्या. त्याच्यामुळे सर्व संपत्ती वगैरे भरपूर काही होती. मुलाला गाडी घेऊन दिली, बिचारा मित्रांसोबत टेबल सीट गेला, तिकडे म्हैसमाळ साईडला कुठेतरी गेला, आणि मग धूम स्टाईल गाडी चालवली. ॲक्सिडेंट झाला, आणि ॲक्सिडेंट होऊन तो त्याच ठिकाणी ऑन दी स्पॉट मरण पावला बिचारा. आम्ही अंत्यविधीला गेलो. तर अंत्यविधीला गेल्यानंतर त्या ताईंनी आम्हाला बघितल्याबरोबर असा हंबरडा फोडला, आम्हालाच बोलायला सुरुवात केली. रडता आम्हालाच बोलायला सुरुवात केली. भंतेजी म्हणे मी एवढं भोजनदान दिलं, भंतेजी आम्ही एवढं चिवरदान दिलं, मी रोज विहारामध्ये जात होते, मी रोज असं करत होते, पण तरी माझ्यासोबतच माझ्या पोरासोबत असं का घडलं म्हणे. आम्ही त्यांना म्हटलं, ताई असं नाही म्हटलं, हे जे तुम्ही धार्मिक जीवन जगत आहात हे तुमच्या कल्याणासाठी आहे, पण मुलाचं जर आयुष्य तेवढं असेल त्याच्या कर्मानुसार त्याला तेवढं आयुष्य मिळालं, बाकी व्यावहारिक गोष्टी ज्या घडल्या तो भाग वेगळा. तरी त्या ताईला काही समजतच नव्हतं. बघा, त्या ताईंनी ब्लेम करायला सुरुवात केली. मी एवढं केलं, धार्मिक जीवन जगले, मी दान केलं, भोजनदान दिलं, भंतीजींना नेहमी बोलवलं घरी, असं केलं तसं केलं, पण माझ्या पोरासोबत असं का घडलं. तर बघा, ह्या गोष्टी त्यांना आम्ही म्हणजे त्यांना समजवताच आल्या नाही. तर हळूहळू त्यांची श्रद्धा पण कमी झाली भिक्खू संघावर. कारण असं घडलं ना, एवढं सर्व केलं, एवढं करूनसुद्धा माझ्यासोबत असं वाईट का घडलं. तर साहजिकच आहे. पण बांधवांनो, त्याचा या गोष्टीत काही संबंध नाही आहे. धार्मिक जीवन जे जगतो आपण ते स्वतःच्या कल्याणासाठी आहे, स्वतःच्या हितासाठी आहे. नंतर काही दिवसानंतर कळालं की तो जो मुलगा मरण पावला होता तो जो मेला तो स्वतः त्याला जबाबदार होता. तर तो भाग वेगळा आहे. पण इथे सांगायचं आहे की आपल्याला धार्मिक जीवन जगण्याचा छंद लागला पाहिजे, धार्मिक जीवनाची आवड असली पाहिजे. आणि आवड म्हणजे कशी, या रिद्धी बलातला जो छंद आहे एवढी, म्हणजे असं तुम्ही याच्यामध्ये प्रतिष्ठित व्हा या धार्मिक जीवनामध्ये की कोणताही अप्रिय प्रसंग आला तरी तुम्ही डामाडोल होऊ नका, तुम्ही कमजोर होऊ नका, तुमचं मन असं छिन्न विछिन्न होऊ देऊ नका. बघा, कारण धार्मिक जीवनच आहे जे तुम्हाला दुःखातून मुक्त करत असते. तर धार्मिक जीवनाचा छंद म्हणजे काय, तुम्हाला दान देण्याचा छंद असला पाहिजे, दान देण्याची आवड असली पाहिजे, तुम्हाला त्या दानामध्ये रममाण होता आलं पाहिजे. म्हणजे स्वतः जर दान करता येत नसेल ना, दुसरं जर कोणी दान करत असेल तर त्याच्यामध्ये रममाण व्हा, त्याला साधुवाद द्या. हा सुद्धा छंद तुम्हाला असला पाहिजे, रममाण होणे छंद असला पाहिजे. आणखी काय, शील पालनामध्ये तुम्हाला छंद असला पाहिजे. बरोबर आहे, हे चांगलं आहे ना, शील पालन करणे चांगलं आहे ना. तर शील पालन करण्याची आवड तुम्हाला असली पाहिजे. आवड म्हणजे फक्त केवळ करायचं म्हणून नाही बरं, छंद. हे रिद्धिबल आहे, रिद्धिपद आहे. तो छंद तुमच्यात आला पाहिजे की मला शील पालन करायचं आहे, मला शील पालन करायचं आहे, मला अष्टशील पालन करायचंच आहे. काही होऊ द्या, मी डांबडल होणार नाही, कमजोर होणार नाही, माझा छंद आहे. तर बघा बरं, ती विशाखा किती आदर्श उदाहरण विशाखेचं. नेहमी सांगतो विशाखेचं उदाहरण की जी 7 वर्षांची होती विशाखा, जेव्हा ती पहिल्यांदा तिने भगवान बुद्धांना पाहिलं 7 वर्षाची असताना,
तिने पहिल्यांदा भगवान बुद्धांना पाहिलं जेव्हा तिचं वय 7 वर्षांचं होतं, आणि त्यावेळेला भगवान बुद्धांनी तिला पंचशिलेचा उपदेश केला. पंचशिलेचा उपदेश केला. तर बघा ती विशाखा 7 वर्षांचीच होती, एवढी हुशार होती बघा, शार्प माइंडची. बघा काय काय मुलं असतात बघा अशी हुशार. ते आमचे ते काय ते आपली काय तिचं नाव दिव्या ती नात आहे बघा, अशी हुशार मुलगी. अरे लगेच शार्प माइंड असते बघा काय काय मुलींचं. तर त्या विशाखेला त्या 7व्या वर्षी पंचशिलेचं ज्ञान झालं, आणि पुढील जीवनभरपर्यंत तिने पंचशील पालन केलं, आणि एवढी प्रतिष्ठित झाली बघा त्या पंचशिलेमध्ये. त्या पंचशिलेमध्ये एवढी प्रतिष्ठित झाली की लग्नानंतर सुद्धा तिने पंचशिलेला सोडलं नाही. लग्नानंतर म्हणजे तिचं लग्न एका जैन धर्मीय परिवारात झालं, तर ते त्यांचं जैन धर्म फॉलो करायचे, पण तरीसुद्धा हिने बुद्धांवरची श्रद्धा कमी केली नाही. छंद होता ना, हे छंदपद तिच्यामध्ये होतं. तिने दान देणं बंद केलं नाही, तिने शील पालन करणं बंद केलं नाही. का? छंद आहे तिच्यामध्ये, तो छंद तिच्यामध्ये होता. अनाथपिंडक बघा, दानामध्ये मरेपर्यंत त्यानं दान कर्म केलं बघा. म्हणजे जेतवन विहारचं म्हणजे जेतवन विहार बांधलं, दानही केलं, पण तेवढ्यावर तो थांबला नाही. तर तो दानशूर यासाठीच होता की तो दानामध्ये अग्र होता, दानाचा छंद त्याला लागला होता. जेव्हा जेव्हा तो विहारात जायचा तेव्हा तेव्हा काहीतरी तो दान म्हणजे काहीतरी घेऊन जायचा. बुद्धांना दान करणारी, कधी फुलं घेऊन जायचा, कधी झाडाला माती घेऊन जायचा, तर कधी पाणी घेऊन जायचा, तर कधी फळहार घेऊन काहीतरी तो घेऊन जायचा. कारण छंद आहे. एकदा का छंद तुम्हाला ते छंद बल तुमच्यामध्ये निर्माण झालं ना, तुम्ही दान न देता एकही दिवस राहू शकत नाही. प्रत्येक दिवशी तुमच्याकडून दानकर्म घडते, प्रत्येक दिवशी तुमच्याकडून शीलकर्म घडते, प्रत्येक दिवशी तुमच्याकडून दानकर्म शीलकर्म घडते. बघा आपल्या मंगलाचं आहे, असे छंद तुम्हाला लागू द्या, हा छंद बल तुमच्यात उत्पन्न होऊ द्या. काही लोकाला ध्यान करण्याची सुद्धा आवड आहे बघा, ध्यान करतात, मेडिटेशन करतात, ते तर नक्कीच आपण करायला पाहिजे, नक्की. कारण तो खरा प्रॅक्टिकल मार्ग आहे. बाकी हे तर पुस्तकी ज्ञान आहे हो. हे काय, हे सगळं पुस्तकी ज्ञान आहे. पण खरं जे प्रॅक्टिकल ज्ञान आहे, प्रत्यक्ष ज्ञान आहे, ते कशामध्ये आहे? ते ध्यानामध्ये आहे. तर काही लोक एवढं छान बघा ध्यान करतात, त्यांना म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ध्यानाचा मार्ग अनुसरण करतात, ध्यानाच्या मार्गाने जाऊन स्वतःचं मंगल करण्याचा प्रयत्न करतात. पण चांगल्या मार्गानं बरं, ते त्या म्हणजे छंद असतो तो त्याच्यामध्ये तो बल असतो. उगाच काहीतरी दाखवण्यासाठी करत नाहीत. ध्यान करतात तर उगाच दाखवण्यासाठी नाही. नाहीतर बघा काही लोक आम्ही बघितले आज, काही लोक येतात, भंतेजी एक प्रश्न विचारू का तुम्हाला? राग येणार नाही ना? आता आम्हाला असं वाटते बा, राग जर येत असेल तर कशाला विचारता? पण असते काही लोकांना सवय, भंतेजी जर राग येणार नसेल एक प्रश्न विचारू का? म्हटलं विचारा. तुमचे शिबिर किती झाले म्हणे? मी म्हटलं बा 2 शिबिर झाले. फक्त 2? फक्त 2च? माझे 6 शिबिर झाले म्हणे. बाबा हात जोडले. 6 शिबिर झाले बाबा. तुम्ही महान, आम्ही लहान. 6 शिबिर? माझे 2च झाले. 6 शिबिर म्हणजे शिबिर करण्याचा गर्व निर्माण झाला बघा. अरे हा छंद नाही आहे, हा छंद नाही, हा गर्व निर्माण झाला ना तुमच्यामध्ये. मी 6 शिबिर असतात बघा. काही लोक आहेत हे, काही लोक आहेत हे, म्हणजे तुम्ही दिवसातून किती वेळ ध्यान करता असे काही लोक विचारतात. आम्ही म्हणतो बा सकाळी आम्ही करतो 10 मिनटं ध्यान करतो, फक्त 10 मिनटं. म्हणते मी सकाळी करतो, नाश्त्याच्या नंतर करतो, जेवणाच्या नंतर करतो, झोपेच्या अगोदर करतो, संध्याकाळी. अरे बाबा ध्यान हे काय? रात्री झोपेच्या अगोदर करतो ध्यान? अरे ह्या छंद नाही आहे, हे छंद नाही आहे. ध्यानाचा योग्य आपण म्हणजे समजून घेतलं नाही आहे. त्या ध्यानामध्ये आपल्यात अभिमान म्हणजे गर्व निर्माण झालेला आहे, अहंभाव निर्माण होत आहे. अरे हा छंद नाही आहे बघा. छंद असतो जो तुमच्यात कुशल उत्पन्न करण्यासाठी. कुशल. एक त्या बीड बायपासला परिवार होता बघा, सचिन भगत त्याचं नाव. रेव्हेन्यूमध्ये ऑफिसर होता बघा. 15 वर्षापासून आम्ही त्यांच्याकडे जातो, 15 वर्षापासून. पण आम्हाला कधीच समजलं नाही
की हा जो सचिन आहे हा ध्यान शिबिर पण करतो. 15 वर्ष झाले. 15 वर्ष म्हणजे आता काही वर्षांपूर्वी 2012-13च्या दरम्यान जेव्हा त्यांच्या आई मरण पावल्या, बिचारा अंगुलीमाल भंतींच्या एकदम चांगल्या उपासिका होत्या, मरण पावल्या त्या. मरण पावल्यानंतर जेव्हा आम्ही मग पुण्यानुमोदनाला वगैरे गेलो, सहज चर्चा करता करता आम्हाला समजलं की जो सचिन भगत आहे त्याने 10 दिवसांचे 5 शिबिर केले. सतीपठणाचे 3 का 4 शिबिर केले. महासतीपठासुद्धा 1 शिबिर केलं बघा. अरे आम्ही आश्चर्यचकित झालो म्हणजे यांना 10-12 वर्षांपासून आम्ही ओळखतो, पण कधी यानं एवढा उल्लेख केला नाही. भंतेजी मी 5 शिबिर केले 10 दिवसांचे, सतीपठाणाचे 3 शिबिर केले आणि महासतीपठाण 1 केला. कधी समजलं नाही हो. हा खरा गुण आहे. म्हणजे हा जो छंद आहे, हा छंद तुमच्यामध्ये अहंभाव निर्माण करत नाही, तुमच्यामध्ये कुशल उत्पन्न करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रतिष्ठापित करतो तुमचं मंगल होण्यासाठी, तुमचं कल्याण होण्यासाठी. फक्त देखावं म्हणून नाही, तर ध्यानाचा छंदसुद्धा तुमच्यामध्ये असला पाहिजे. कारण ध्यान जे आहे हे ध्यानसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे बघा. त्याचा छंदसुद्धा तुमच्यामध्ये असावा, हे बल तुमच्यात निर्माण व्हावं. विहारामध्ये जाण्याची सवय लावावी. विहारात जाण्याचा छंद असला पाहिजे. विहारामध्ये जाऊन वंदना घेण्याचा छंद असला पाहिजे. विहारामध्ये स्वच्छता होण्याचा छंद असला पाहिजे. नेहमी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विहारामध्ये जाणे, विहारामध्ये ध्यान करणे, विहारामध्ये वंदना घेणे, विहारामध्ये झाडू करणे, स्वच्छता करणे, पोछा मारणे, हे छंद आहेत बघा. हे लोकांना दाखवण्यासाठी नाही आहे, हे स्वतःमधलं तो एक बल आहे. छंद आहे की त्या गोष्टी तुम्हाला त्या कुशल मार्गावर प्रतिष्ठित करतात. तो कुशल मार्ग ज्याच्यावर तुम्ही प्रतिष्ठित होता तोच तुमच्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे. याकरिता हा छंद तुमच्यामध्ये असला पाहिजे. किती महत्त्वाचा छंद आहे बघा हा. तर असा जर छंद तुम्ही तुमच्या जीवनात निर्माण केला तर तुम्ही त्या चांगल्या कुशल मार्गामध्ये, अर्थात त्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये एवढे प्रतिष्ठित होता जणू काही तो इंद्रखील असतो बघा. इंद्रखील कधी ऐकलं का तुम्ही? ते बुद्ध काळामध्ये एक आहे ते इंद्रखील. त्याच्यावरती मंडप उभा करायचे. एक मोठा असा खांब असायचा, जमिनीमध्ये त्याला एकदम पक्क मजबूत बसवायचं, त्याच्यावरती मंडप टाकायचे. किती हवा आली तरी तो इंद्रखील कोणी उखडू शकत नव्हता. किती हवा येऊ द्या, 10 माणसं येऊ द्या, 20 माणसं येऊ द्या, पण त्या इंद्रखीला कोणीही बाहेर काढू शकत नव्हतं. एवढा तो मजबूत असायचा. तर हा छंदसुद्धा तुम्हाला या दुःखमुक्तीच्या मार्गात एवढं इंद्रखीलप्रमाणे प्रतिष्ठित करतो. कितीही अपय्य प्रसंग जरी आले तुम्ही डामाडल होत नाही, कमजोर होत नाही आणि आपोआपच तुम्ही तुमच्यामध्ये हे बल निर्माण करता. मग तुम्ही एकदा त्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये प्रतिष्ठित झाले, छंदबल तुमच्यामध्ये उत्पन्न झालं की लगेच तुमच्यामध्ये हे दुसरं बलसुद्धा तेव्हाच आलं पाहिजे. त्याला म्हटलेलं आहे दुसरं जे रिद्धिपद आहे कोणतं? वीर्य. दुसरं कोणतं आहे? वीर्य. तर बघा, वीर्य याचा अर्थ होतो उत्साह, प्रसन्नता. म्हणजे उत्साह तुमच्यात असला पाहिजे, असा निरुत्साह नको. विहारात गेल्याबरोबर असा उत्साह आला पाहिजे. वीर्य आहे त्याला. आता बघा 7 भुजंग, आपण 37 बोधिपाक्ष धर्मामध्ये 7 भुजंग पण आहेत. त्या 7 भुजंगामध्ये सुद्धा वीर्य सांगितलेलं आहे. वीर्य बोधांग आहे. 10 पारमिता आहेत. त्या 10 पारमितामध्ये सुद्धा वीर्य पारमिता सुद्धा आहे. आता पुढे आपण पंचबल घेणार आहोत. त्या पंचबलमध्ये सुद्धा एक बल वीर्य बल आहे. पंच इंद्रिय घेणार आहोत. त्या पंच इंद्रियामध्ये सुद्धा एक बल वीर्य बल आहे, वीर्य इंद्रिय आहे बघा. म्हणजे वीर्य हे जे बल आहे हे सुद्धा तुमच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. वीर्य म्हणजे काय? तर त्या दुःखमुक्तीच्या मार्गावर जशी तुम्ही प्रतिष्ठित झाले, तुमच्यामध्ये असा उत्साह संचारला पाहिजे बघा. उत्साह, अत्यंत उत्साहपूर्वक तुम्ही त्याचं मार्गक्रमण करायला पाहिजे. आळस न करता, बेहोशीमध्ये न राहता, असं गुंगीमध्ये न राहता, बेशुद्धीमध्ये न राहता, उत्साहपूर्वक, जागृतपूर्वक, अगदी सावधान होऊन, वीर्यवान होऊन तुम्ही त्या दुःखमुक्तीच्या मार्गावर म्हणजे मार्गक्रमण केलं पाहिजे बघा. आणि म्हणून उत्साहशील राहणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे.
काही काही लोक समाजामध्ये आहेत की जे लोक उत्साही असतात पण चांगल्या मार्गात उत्साही नसतात बघा. चुकीच्या मार्गात त्यांना लगेच उत्साह संचारतो. चुकीचे मार्ग असतील तर, हिंसेचा मार्ग असला की लगेच उत्साह असतो बघा. चोरी करायचं म्हटलं की लगेच उत्साह. असे काही लोक आहेत. खोटं बोलणे, चुगल्याच्या हाड्या करणे, वाणीचे असत्य कर्म करणे, लगेच त्यांचा उत्साह असतो बघा हे करण्यासाठी. दारू प्यायचं म्हटलं की उत्साह येतो. लोक लगेच चालले लगे. एवढा उत्साह कुठून येतो त्यांना माहीत नाही. पण कशासाठी बघा उत्साह? हा असा चुकीच्या कामासाठी असलेला उत्साह. काय कामाचं हो तुमच्या? तो तुम्हाला नरकात घेऊन चालला ना. तो उत्साह तुम्हाला कुठे घेऊन चालला? नरकात घेऊन चालला, दुःखात घेऊन चालला बघा. काही काही तरुण मुलं बघा आम्हाला उत्साही दिसतात, खूप उत्साही. काही काही तरुण मुलं असतात ना, त्या उत्साही पोराचं दर्शन आम्हाला फक्त 14 एप्रिललाच होते बघा, डीजेमध्ये. आम्हाला वाटते काय उत्साही पोर आहे तो हे. जसं काही बाबासाहेब यांच्यात गेला संसारला, एवढा उत्साह, निळं रक्त, निळी निळं सगळं. अरे बाबा काय उत्साह पोरांमध्ये. आणि मग तेच पोरं आम्ही नंतर त्यांचा उत्साह कुठे पाहतो आम्ही? चालला दुसरीकडे चालला उत्साह. रॅली इकडे चालली, हे पोरं इकडे चालली. इकडे काय आहे? काय नाही म्हणते म्हणे इकडे ते दुकान आहे म्हणे इकडे. अरे बापरे म्हणले असं. हे असा उत्साह तुमच्या काय कामाचा? आणि 14 एप्रिलला आता भरभरून दिसतात, बुद्ध पौर्णिमेला गायब होते की नाही असं? 14 एप्रिलला छाती बदडून नाचणारे, उत्साहामध्ये राहणारे तेच तरुण, तोच तरुण वर्ग बुद्ध पौर्णिमेला कुठं गायब होतो समजायला मार्गच नाही. येते कोणी बुद्ध पौर्णिमेला? कोणीच येत नाही बघा. हां, सगळे 14 एप्रिल असा उत्साह काय कामाचा जो फक्त तुम्हाला डान्स करण्यापुरताच येतो, जो फक्त 14 एप्रिल करण्यापुरताच येतो. हां, चांगलं काम म्हटलं म्हणजे शील पालन म्हटलं, दान कर्म म्हटलं, त्याच्यामध्ये उत्साह येणार नाही. ध्यान करायचं म्हटलं त्याच्यामध्ये उत्साह येणार नाही. अरे विहारात जाऊन 5 मिनटं बसा त्याच्यामध्ये उत्साह येणार नाही. पण चुकीच्या मार्गामध्ये खूप उत्साह असतो बघा. असा अकुशल कर्माचा उत्साह काही कामाचा नाही. तो तुम्हाला दुःख देणार आहे. तुम्ही जर चांगल्या मार्गाचा उत्साह दाखवला ते तुमच्या कामाचं आहे बघा. तर भगवान बुद्धाने सांगितलं की उत्साहशील राहा. उत्साह कशामध्ये ठेवायचा? या दुःख मुक्तीच्या मार्गामध्ये उत्साहशील राहा, सावधान राहा, अगदी अपमादी राहा, अप्रमादी राहा. अप्रमादी म्हणजे काय? उत्साहशील राहा. बघा बरं भगवान बुद्धाचा उत्साह. वयाच्या 80व्या वर्षी बुद्धांचा उत्साह बघा. वयाच्या 80व्या वर्षी म्हणजे बुद्ध म्हणजे त्या चुंद लोहाराकडे भोजन घेतलं, अतिसार झाला, शरीर आणखीन खालवलं, म्हातारपण आहे, 80 वर्षांचं वय, तरी पायी 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 कुठे गेले? कुशीनगरला गेले बघा. काय उत्साह त्यांचा आता महापरिनिर्वाण होणार. तर तो सुभद्र त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की मला बुद्धांना भेटायचं आहे. आनंद त्यांना अडवतो. अरे थांब, बुद्ध आता आराम करत आहेत, तथागत आराम करत, भेटू नको. तर भगवान बुद्ध त्याचं ऐकतात. आनंदा त्याला अडवू नकोस, त्याला येऊ दे, त्या सुभद्राला येऊ दे. दुःखमुक्तीच्या मार्गावर आरूढ होण्यासाठी एक पथिक या ठिकाणी आलेला आहे, त्याला येऊ दे. ते गाणं नाही का? बुद्ध म्हणाले तुके आनंदा ध्यान दे, मागेल जोत याला धम्माचं दान दे. म्हातारपण आहे बघा, वृद्ध वय, 80व्या वर्षी भगवान बुद्ध त्या सुभद्राला महाधम्माचा उपदेश करतात बघा. काय तो उत्साह, बुद्धामधला उत्साह. ही वीर्य पारमिता बुद्धामध्ये होती. बाबासाहेबांचा उत्साह बघा बरं. बाबासाहेबांचा उत्साह. बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 60व्या वर्षी भारताचं संविधान लिहिलं ना. इथं आज 60 वर्षाचे झाले की अरे बापरे गुडघे दुखू लागले, कंबर दुखू लागली, काहीच होत नाही, फक्त आराम करतो म्हणतात की लोक. वयाच्या 60व्या वर्षी बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं हो. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कठोर परिश्रम करून संविधान लिहिलं. वयाच्या 65व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माचा स्वीकार करतात. काय तो उत्साह. गुडघ्यांचा प्रॉब्लेम, कंबर दुखते, थायरॉईडचा प्रॉब्लेम, शुगरचा प्रॉब्लेम, एवढं होऊ नये, काठी टेकवत बाबासाहेब स्टेजवरती येतात. काय तो उत्साह बाबासाहेबाचा. वयाच्या 65व्या वर्षी
हा असा उत्साह आपल्यामध्ये असला पाहिजे, ही वीर्यपारमिता आपली असली पाहिजे. हा उत्साह जो आहे जो तुम्हाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जातो. म्हणून जेव्हा कधी आपण या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये छंदबल उत्पन्न होते म्हणजे प्रतिष्ठित होतो, तर तुमच्यात उत्साह ठेवा, तुमच्यामध्ये नेहमी अपमादेन राहा. म्हणजे शील ग्रहण केल्यानंतर तुम्ही म्हणता ना, आम म्हणते, आम्ही म्हणतो तेव्हा तिसरणेन सद्दिंग पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन संपादेथ. अप्रमादी होऊन याचं संपादन करा. असं झोपेत नाही, बेहोशीमध्ये नाही, काळजीपूर्वक अपमादेन अप्रमादी होऊन उत्साहपूर्वक संपादन करा. तुम्ही काय म्हणता? आम हो म्हणते, असं म्हणता की नाही? कशासाठी? बरोबर आहे, शील पालन करायचं आहे तर बेहोशीमध्ये होत नाही, बेशुद्धीमध्ये नाही, अपमादेन उत्साहपूर्वक अगदी सावधान होऊन जागृतपूर्वक काळजीपूर्वक तुम्ही या शीलाचं पालन करा. तुम्ही हो म्हणता आणि त्याचंच जर तुम्ही अनुसरण केलं तर नक्कीच तुमच्यामध्ये सुद्धा हा उत्साह संचारला पाहिजे. आपल्यातला जो वीर्यबल आहे हे सुद्धा वाढलं पाहिजे. तर हे दोन असे रिद्धिबल आहेत जे आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गावरती प्रतिष्ठित करीत असतात. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलेले हे जे 4 वृद्धिबल आहेत त्यापैकी पहिलं आहे छंद, ज्याचा अर्थ काय होतो की आवड असणे, त्याच्यामध्ये रममाण होणे. दुसरं वीर्य म्हणजे उत्साहशील राहणे. तिसरं चित्त आणि चौथं मीमांसा. तर या 4 वृद्धिबलापैकी 2 जे वृद्धिबल आहेत छंद आणि वीर्य, याला खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घ्या आणि दुःखमुक्तीच्या मार्गावर प्रतिष्ठित होण्यासाठी ह्या 2 वृद्धिबलाचा आपल्यामध्ये विकास करा, विकसित करा. कारण हाच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तर अशा प्रकारे मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती अनंत मंगलकामना अर्पण करून आजची ही धम्मदेशना तथागतांच्या आशीर्वाद गाथेने समाप्त करतो.